नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सर्वांना धुलीवंदनच्या शुभेच्छा. मात्र दुसरीकडे राज्यामध्ये कोरोनाचं संकट डोकं वर काढतंय, खूप गंभीर बनत चाललंय. गेल्या 24 तासात कोरोनाची गेल्या काही दिवसातली सर्वाधिक नोंद झालेली आहे. कारण काल 24 तासात तब्बल 40,414 नव्या रुग्णांची नोंद राज्यभरात झाली आहे. राज्यामध्ये 108 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. काल 17,874 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. दरम्यान आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बरे होऊन घरी गेलेल्यांची 23,32,453 इतकी. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत फोन लाईन वरती. विवेक, कालचा दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी खरंच खूप गंभीर होता. काय परिस्थिती? काही दिवसांपूर्वी जेव्हा 25,000चा आकडा राज्यात कोरोना बाधितांनी गाठलेला होता त्यावेळेस खरं तर चिंता वाढली होती आणि कालची आकडेवारी खरं तर धडकी भरवणारी आहे. राज्यामध्ये दिवसभरात कोरोनाचे 40,414 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. 17,874 व्यक्ती हे कोरोनामुक्त झालेले आहेत. गेल्या काही महिन्यातला हा नवीन कोरोना बाधितांचा उच्चांक आहे. जी आकडेवारी मृतांची सांगितलेली आहे त्याबद्दल आपण थोडंसं स्पष्टीकरण देऊयात. कारण जे 108 मृत्यू कालच्या आकडेवारीत देण्यात आलेले आहेत त्यातले एकूण 60 मृत्यू हे गेल्या 60 तासातील आहेत, तर 29 मृत्यू हे मागच्या आठवड्यातलेले आहेत. तरी देखील हा निश्चितपणे मृतांचा आकडा देखील चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत नवीन रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या 27,13,875 इतकी पोहोचली आहे. तर 23,32,453 व्यक्ती हे कोरोना मुक्त झालेले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 54,181 मृत्यू झाले आणि मृत्यूचं प्रमाण हे 2% आहे. आणि या सगळ्या राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य सुविधेवर देखील ताण पडतो आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आता राज्यामध्ये टाळेबंदी होऊ शकते का आणि अशा संदर्भातील तयारी करायचे देखील निर्देश दिलेले आहेत. या सगळ्याच गोष्टी गेल्या वर्षभरात जे काही घडलेलं आहे त्याची आठवण करून देणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे राज्यात एक सतर्कतेचं वातावरण आहे. लोकांनी जर काळजी नाही बाळगली तर पुन्हा एकदा टाळेबंदीला सामोरं जावं लागू शकतं असे संकेत राज्य सरकारतर्फे देण्यात आलेले आहेत. बरोबर. मात्र विवेक, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कालचा होळीचा सण सुद्धा अगदी साध्या पद्धतीनं साजरा झाला आणि जमावबंदी सुद्धा सुरू झालेली आहे रात्रीची संपूर्ण राज्यात. त्याला कसा प्रतिसाद मिळतोय? काल रात्रीपासूनच ठिकठिकाणी पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे मुंबईतला जर विचार करायचा झाला तर मुंबईतली सगळी महत्वाची ठिकाणं आहेत. मरीन ड्राईव्ह असेल किंवा वरळी सी फेसचा परिसर असेल तिथं पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली होती. बॅरिकेडिंग करायला देखील सुरुवात केलेली आहे आणि 8 नंतर ह्या सगळ्या गोष्टी लागू केल्या जाणार आहेत याची लोकांना देखील हळूहळू जाणीव व्हायला लागली आहे. मात्र लोकांनी जर मास्क लावलं नाही आणि फिजिकल डिस्टन्स नाही पडलं तर या सगळ्या व्यवस्था देखील अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारची सगळी यंत्रणा आहे या कामासाठी लागलेली आहे की या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये आणि हे आकडे जे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत त्यात भर पडू नये. बिलकुल विवेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. संपूर्ण राज्यामध्ये 28 तारखेपासून जमावबंदीच्या नियमांना सुरुवात झालेली आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या चौपाट्या, उद्यानं, मॉल्स, मंदिरं या ठिकाणी सरकारनं अनेक निर्बंध घालून दिलेत. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना राज्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदीची घोषणा झाली आहे. त्यामुळे 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार अधिकच कठोरपणे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. एक मोठी बातमी. या पार्श्वभूमीवर काल आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत एक बैठक पार पडली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेत. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या दृष्टीने सूचक इशारा देखील दिल्याचं दिसून आलंय. जर लोक कोरोना संबंधित नियमांचं सातत्यानं उल्लंघनच करत असतील तर लॉकडाऊन सारख्या निर्बंधांसाठी तयार रहा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. तर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या संदर्भातला सूचक इशारा जो मुख्यमंत्र्यांनी दिलाय, मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावं असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. प्रशासनानं लॉकडाऊनची तयारी करावी असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध राहावा अशा देखील सूचना दिल्या आहेत. संस्थात्मक विलगीकरणावरती भर द्यावा,
आयसीयू, व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावेत, असं देखील मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी. वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्यानं उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करू द्यावं. तसंच धान्य पुरवठा, अत्यावश्यक सेवांचं नियोजन करा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. टास्क फोर्सकडून मृत्यू वाढण्याची भीती व्यक्त होतीये. त्याचबरोबर मंत्रालय असेल किंवा शासकीय कार्यालय असतील, अभ्यागतांना प्रवेश तिथे बंदी असणार आहे. तर 50% कर्मचारी संख्या ठेवून नियमांचं काटेकोर पालन करा, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा थैमान घातलंय. औरंगाबाद, नांदेड, नागपूर, बीड, अमरावतीमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 एप्रिल नंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शास्त्र एवढंच सांगतं की खरी अर्थाने साखळी मोडायची असेल, तोडायची असेल किंवा साखळी थांबवायची असेल जे प्रसरण होण्याची, तर त्यासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी दिला पाहिजे, असंच ICMR आणि आमच्या डिपार्टमेंटचं सुद्धा मत आहे. तर मी ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातलंय आणि या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करून 2 तारखेच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय लॉकडाऊनच्या संदर्भात ओव्हरऑलच राज्याच्या दृष्टिकोनातून जो काही निर्णय घ्यायचा असेल त्याबाबत चर्चा करून सगळ्यांशी, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे वरिष्ठ नेते असतील, सगळ्यांची चर्चा करून याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील. तर लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी टीका दरेकरांनी केली. कोरोनाने त्या ठिकाणी माणसं मरतायत, त्याचबरोबर आज उपासमारीनं माणसं मरतील की काय अशी शंका आहे. उद्योगधंदे बंद आहेत, व्यापार उद्यम बंद आहेत, नोकऱ्या बंद आहेत, मुलांची शिक्षणाची फी भरायला पैसे नाहीत, घर कसं चालवावं या विवंचना आहेत. कोरोना काळात कर्जबाजारी झाल्यानं हप्ते पेड होत नाहीत म्हणून नोटिसा येत आहेत, विजेचं बिल भरायला पैसे नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन केलं तर उपासमारीनं मरायचं का? म्हणजे एका बाजूला कोरोनाने मरायचंय आणि दुसऱ्या बाजूला उपासमारीनं मरायचं आहे. त्याच्यामुळे मला वाटलं सुवर्ण मध्य गाठण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन कुठे आवश्यक, किती आवश्यक आहे, तिथल्या चांगल्या प्रतिष्ठितांशी, समाजातील घटकांशी चर्चा करा आणि नियोजनबद्ध उपाययोजना करायला पाहिजे. तुम्हाला झटका आला म्हणजे लॉकडाऊन जाहीर केलं, संचारबंदी जाहीर केलं, हे आज त्या ठिकाणी लोक मान्य करत नाहीत. एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे जगदलपूरच्या विमानतळावरती एक ड्रोन कोसळला. लँडिंग करताना ड्रोन भिंतीवरती आदळला आणि विदेशातून मागवण्यात आलेला हा ड्रोन होता. माओवाद्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी हा ड्रोनचा वापर केला जात होता. मात्र ड्रोनची ट्रायल सुरू असताना, उड्डाण ट्रायल सुरू होती आणि त्यावेळेस ड्रोन कोसळल्यानं चौकशी सुरू आहे. दंडकारण्यामध्ये माओवाद्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी विदेशातून मागवण्यात आलेला DRDOचा अत्याधुनिक असा मोठा ड्रोन अचानक विमानतळावरती कोसळल्यानं खळबळ माजली. दंडकारण्यामध्ये बस्तर आणि इतर राज्यांच्या सीमावर्ती भागातील माओवाद्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विदेशात निर्मित केलेला म्हणजे हा ड्रोन हैदराबादमध्ये ठेवण्यात आला होता आणि नुकताच त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा मोठ्या आकाराचा ड्रोन छत्तीसगडच्या माओवाद प्रभावित जगदलपूरमध्ये पाठवण्यात आला. DRDOच्या ताब्यात असलेल्या या ड्रोनचं उड्डाण परीक्षणाचं तिथे ट्रायल सुरू असताना, या मोठ्या ड्रोनचं उड्डाण सुरू असताना जगदलपूरच्या विमानतळावरती सुरक्षित लँडिंग न होता विमानतळाच्या भिंतीवरती तो ड्रोन आदळला आणि या घटनेनंतर सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि आता त्याची चौकशी सुरू आहे. थेट जाऊयात, महेश तिवारी आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती. महेश, कधी ही ट्रायल सुरू होती आणि काय नेमकी घटना घडली? दंडकारण्यामध्ये माओवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू असतात आणि महत्त्वाचं याच्यात आपला गडचिरोली असेल, बस्तर असेल, लगतचा ओरिसा, तेलंगणा संपूर्ण परिसर आहे. त्यामुळे माओवाद्यांच्या अंतर्गत हालचालीवर देखरेख किंवा त्यांची रेकी करण्यासाठी गृह मंत्रालय आणि वरिष्ठ पातळीवरून अत्याधुनिक असे 2 ड्रोन मागवण्यात आलेले आहेत आणि हैदराबादमध्ये हे ड्रोन होते. अलीकडे 2-3 दिवसापूर्वी हा ड्रोन जो आहे DRDOने
छत्तीसगडच्या जो मध्यवर्ती केंद्र आहे जगदलपूरला पाठवलं होतं आणि जगदलपूरच्या विमानतळावरून या ड्रोनचं ट्रायल सुरू होतं. काल संध्याकाळी हे ट्रायल सुरू असताना हा ड्रोन अचानक लँडिंग त्याचं जे आहे लँडिंग होऊ शकलं नाही सक्सेसफुल आणि त्या लँडिंगच्या दरम्यान हा ड्रोन विमानतळाची जी भिंत आहे त्या भिंतीवर कोसळला. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. खूप किमती महागडा हा ड्रोन आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानी सुसज्ज असा ड्रोन होता आणि पहिल्या ट्रायल मध्ये हा ड्रोन कोसळल्यामुळे सुरक्षा यंत्रणामध्ये खळबळ उडालेली आहे. आता त्याची चौकशी सुरू झाली, नेमकं काय कारण असेल, पण हा ड्रोन खूप महत्वपूर्ण होता सुरक्षा यंत्रणांसाठी या भागात माओवाद्यांवर देखरेखी किंवा त्या अत्यंत गोपनीय माहिती जी घंटाळ जंगलात मिळवण्यासाठी. आता यापुढे सुरक्षा दल या संदर्भात नेमकं पुढे काय पाऊल उचलतात हे पाहावं लागेल. बिलकुल महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मात्र ट्रायल सुरू असताना ड्रोन कोसळला, त्यामुळे खळबळ माजली. आता चौकशी सुरू आहे. जगदलपूरच्या विमानतळावरती घडलेली ही घटना. पुढची बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनं राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेला उधाण आलंय. एका वृत्तपत्रानं या तिघांची गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये भेट झाल्याचं वृत्त दिलं, त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. या भेटीवर अमित शहा यांनी सूचक वक्तव्य केलंय. सर्व काही जाहीरपणे सांगायचं नसतं, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली. अमित सर, आप कल अहमदाबाद में थे, कुछ ऐसी रिपोर्ट्स आ रही हैं कि शरद पवार जी और प्रफुल्ल पटेल जी दोनों सब चीजें सार्वजनिक नहीं होती है. तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक सरकार विरोधात अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे आणि अशा प्रकारची कोणतीही भेट झालेली नाही, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलंय. एक बातमी छापली, 2 दिवस ट्विटरवर अफवा पसरवण्याचं काम, ट्रेंड करण्याचं काम भाजपच्या IT मीडिया सेल करत होता. कुठेतरी पवार साहेब, प्रफुल्ल पटेलजी, गृहमंत्री अमित शहाजीशी भेट झाली अशी कुठेतरी बातमी छापून आलेली आहे. ही बातमी कोरी अफवा आहे. जयपूरहून सरळ पवार साहेब नरेंद्र वर्मा ज्याच्या शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले होते. प्रफुल्ल पटेलजी, पवार साहेब डायरेक्ट मुंबईला आले. आज कोचीनला प्रफुल्लजी गेलेले आहे, पवार साहेब पण जाणार आहे. हे कुठेतरी अफवा पसरून भ्रम निर्माण करण्याचे काम या बातम्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच्यात काही कुठल्याही प्रकारच्या तथ्य नाही. तर अमित शहा हे आमचे शीर्षस्थ नेते आहेत आणि त्यांनी काय बोलायचं किंवा ते काय बोललेत अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. नाही, अमित भाई शहा आमचे शीर्षस्थ सर्वोच्च नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात आपलं वक्तव्य त्या ठिकाणी जे काय त्यांना सुचवायचं ते सुचवलेलं आहे. परंतु या ठिकाणी NCPनं अशा प्रकारच्या भेटीचा इन्कार केला आहे आणि त्याच्यामुळे भेट झाली नसल्याचं NCPनं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं आहे. परंतु अमित शहानी त्या ठिकाणी सस्पेन्स याच्यामुळे वाढलेलं आहे एवढं निश्चित. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यात आली आणि नियमांचं पालन करून अनेक ठिकाणी होळीचं दहन करण्यात आलं. वाईट विचारांचं दहन होळीत करण्यात येतं. होळीमध्ये कोरोनाचं सुद्धा दहन होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर चांगल्या विचाराची सुरुवात करण्यात आलेली आहे. मुंबई, नागपूर, भुसावळ आणि पुण्यातील होळींची ही दृश्य आहेत. अनेक ठिकाणी होळीचा उत्साह पाहायला मिळाला, मात्र नियमांचं पालन करूनच होळीचा सण साजरा करण्यात आलाय. तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होळी सण साजरा करायला अनेक निर्बंध आहेत. असं असलं तरी होळीचा आनंद घ्यायचा झाला तर तो कसाही आपण साजरा करून घेऊ शकतो आणि परंपरा ही जपू शकतो. अशा प्रकारची होळी महापौर निवास या ठिकाणी मुंबईमध्ये साजरी करण्यात आली. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड इथे माओवाद विरोधी अभियानामध्ये तैनात असलेल्या जवानांनी काल माओवाद्यांच्या वाईट प्रवृत्तीचं होलिका दहन केलं. भामरागड इथले पोलीस जवान आणि नागरिकांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस कुणाल सोनवणे यांनी माओवाद्याची
माओवाद्यांची प्रतिकात्मक होळी पेटवली. शेकडो जवान आणि आदिवासी भागातील नागरिकांना ठार मारणाऱ्या माओवादी प्रवृत्तीचं संपूर्ण दहन लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. पुढची बातमी आहे क्रिकेट जगतातून, कारण शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं विजय मिळवत 3 वनडे सामन्यांची सिरीज 2-1 अशी जिंकत इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. सॅम करननं नाबाद 95 रन्स करत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणून ठेवलं होतं, पण नटराजननं सामना हातातून निसटू दिला नाही. भारतानं प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे इंग्लंडसमोर 330 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघानं 322 धावांपर्यंत मजल मारली आणि सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं, मात्र इंग्लंडला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. या बातमीसोबत वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र यानंतर पाहूयात स्पीड न्यूज.